नमस्कार मित्रांनो, मी धीरज जिंगळे स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये। आजची तारीख आहे 17 जुलै आणि नेहमीप्रमाणे आपण वेळेत निघालोय। आज आपण छोटे राईड केलं, एकदम लोकल राईड। तर लोकल राईड करून सुद्धा टार्गेट कसं पूर्ण करायचं हे या व्लॉगमध्ये नक्की समजेल। आणि सगळे छोटे राईड आहेत, अशी मोठी कोणतीच नाही। तुम्ही व्लॉग बघा, तुम्हाला समजून येईल की कसं काम केलं पाहिजे। आणि टाइम पण फक्त 12 वाजलेत, सकाळी 5ला निघलोय आणि कसं काम केलंय व्लॉग मध्ये बघा, नक्की आवडेल। गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजलेत 5:08। थोडा उशीर झाला आपल्याला 5-10 मिनिटं। तर आजची तारीख आहे 17 जुलै आणि आपण आता निघतोय आणि डिव्हाइस ऑन करून घेऊया सगळे, बघूया आपली सुरुवात आज कोण करते। पण आलोय स्वारगेट बस स्टँडला, कस्टमरला सोडले आपल्या देहगी रोड पासूनच, म्हणजे 1.8 किलोमीटर तिथनच जवळनच आपल्याला राईड पडली होती। तर कस्टमरला सोडलंय आपण, 208 रुपये आपल्याला दिलेत, ऑनलाईन पेमेंट केले कस्टमरनी। तर ठीक आहे, इथं आता बाथरूम आहे, फ्रेश हो पटकन आणि पुढं राईड बघू, कंटिन्यू करू आपण। रिझर्वेशन बुकिंग आली होती आपल्याला उबेरकडनं, आपण एक्सेप्ट पण केली, पण ते न बघता एक्सेप्ट केली। म्हणजे ही राईड कम्प्लीट व्हायची आधीच आली होती, एक अर्धा किलोमीटर आधी। तर पुणे स्टेशन मला दाखवलं, मी पटकन एक्सेप्ट केलं। पण ते असं होतं की 8 किलोमीटर घ्यायचं आणि मग पुणे स्टेशनला आणून द्यायचं, आणि 6:15ची। ते 6:15चं पण काही विषय नव्हता, 8 किलोमीटर पिकअप होता ना, त्याच्यामुळे आपण कॅन्सल। फर्स्ट राईड आणली आपण आपल्या भोसरीपासून इथं स्वारगेटला आपण पहिले जाताना दगडूशेठला दर्शन घेतलं 2-3 सेकंदासाठी। आपलं नेहमीच आहे, सकाळ सकाळ आपलं मॉर्निंग गणपती बाप्पा आपल्याला बोलवतो। तर ते दर्शन घेतल्यानंतर कस्टमरला सोडलं आणि तिथं बाथरूमला फ्रेश गेलो पटकनी। आणि तेवढंच आपल्याला थोडं पुढं आलो असेल स्टेशनच्या साईडला जायला, तर आपल्याला बाणेरची राईड भेटली। बाणेरला कस्टमरला सोडलं, त्याच्या आधीच आपल्याला एक 500 मीटर आधीच एक राईड पडली, संगमवाडी दाखवलं होतं 1.1 किलोमीटर। तर कस्टमरला सोडलं, ऑनलाईन पेमेंट होतं। तर कस्टमरला सोडल्यानंतर तिथनं आपण पुढच्या कस्टमरला पिकअप केलं आणि ते होतं रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशनला, आपलं रेल्वे स्टेशनच्या बॅक साईडला। तर आता तिथं आलोय आपण, कस्टमरला सोडले, ऑनलाईन पेमेंट होतं। तर टोटल आपलं 594 रुपयाचं अर्निंग झाले। गाडी चालली 54 किलोमीटर, 10 रुपये प्रमाणे रेट। 6:52 झालेत टाइम, आणि 4 गाड्या सीएनजी खाली। सीएनजी आपण भरत नाही सकाळी, आपण गर्दी असल्यामुळे आपण पटकन निघतोय, कामाला सुरुवात करतो। तर ठीक आहे, आता इथनं आपण मेन स्टेशनला जाऊ आणि बघूया, आपल्याला रॅपिडो किंवा ओलाकडनं प्रयत्न करू, कारण रेट थोडासा जास्त भेटला पाहिजे म्हणून। तर ठीक आहे, बघूया आता नेक्स्ट राईड भेटायला किती वेळ लागतोय आपल्याला। तर मित्रांनो, आज आषाढी एकादशी मोठी, सगळ्यांचा उपवास आहे आमचा आज घरी, तुमचा पण असेल। तर ठीक आहे, ही वर्षातनं एकदम मोठी आषाढी एकादशी असती पंढरपूरची। तर मी काय जास्त उपास नाही करत, पण असे काय असेल मोठे तर मी करतो। तर ठीक आहे, बघूया आता आपण आलो स्टेशनच्या इथं, आणि कॅब किती आहेत बघूया। 10-15 कॅब होत्या मागाशी। तर आपण फ्रेश झालोय आणि आता वेट करतोय नेक्स्ट राईड साठी। स्टेशन पासून आपल्याला राईड पडली हिंजवडीची फेज 1। रॅपिडो कडनं 279 बिल झाले कस्टमरचं, आणि 594 रुपये ते। तर 873 रुपये आपलं अर्निंग झाले, 873। गाडी चालली 76 किलोमीटर, टाइम झालाय 8। आता इथं आपण सीएनजी भरू, गर्दी नाहीये, आणि नाश्ता करू। नाश्ता आता उपासाचं काय असेल तर आता चहा घेऊ आणि सीएनजी भरू, आणि मग नंतर डिव्हाइस ऑन करू, कारण आता केलं तर परत एखादी राईड पडते। आणि उबेरचे राईड आहेत, पण ते रेट आता इथलीच एक राईड बघत होतो मी, 230 रुपये दाखवत होतो फेज 3चं, 223 रुपये टू बी प्रिसाइज। तर आता इथंच मी रॅपिडो कडनं घेऊन आलोय 280, तर 60 रुपयाचा फरक आहे। त्याच्यातही 223 मध्ये टॅक्स कटणार आपल्याला, भेटताना 210 वगैरेच भेटणार। इथं आपल्याला 280 म्हणजे 70 रुपये आपल्याला एक्स्ट्रा भेटलेले आहेत रॅपिडो कडनं, म्हणजे एवढा फरक आहे, 70 रुपये मिनिमम सांगतोय। तर ठीक आहे, कॅब नाही आहेत गॅस मध्ये, तर पंपावर लगेच नंबर लागल माझ्या हिशोबाने। आधी गॅस भरून घेऊ, नंतर मग चहा घेऊ, कारण परत गर्दी लागल गॅसवर। तर पंपावर त्यापेक्षा आधी चहा घ्यायचं, आधी चहा घेऊ, परत उलट कशाला फिरायचं। चहा घेतला आपण, फक्त नाश्त्याला नव्हतं काय तिथं, उपवासाचं नव्हतं। तर आलो सीएनजी पंप, सीएनजी भरून घेऊ। माझ्या हिशोबाने 300-350 रुपयाचा सीएनजी बसेल, 3-4 किलो। आणि इथनं बघूया मग नंतर डिव्हाइस। तर रॅपिडो ऑन आहे, रॅपिडोची नाही वाजली, आणि उबेर ओला चालू करू।
ओला पण नाही वाजली तर मग उबेर चालू करू. शेवटचा पर्याय उबेर. उबेरचं कनेक्शन चांगलं आहे, त्यामुळं रेट कमी आहेत आपल्याला. ते घेतात आपल्याकडनं कमिशन, पण आपल्याला देत नाहीत. तर ठीक आहे, बघूया आपली सुरुवात कोण करते आता इथनं परत. गॅस भरल्यानंतर आपल्याला एक राईड पडली छोटीशी भोसरीची, भोसरी MIDC. सो आपण एक्सेप्ट केले आणि कस्टमरला सोडले आतलंच. 188 का 82 रुपये दाखवत होतं, तर आपल्याला 175 रुपये दिलेत 12 किलोमीटरचे. तर ठीक आहे, 1049 आपला अर्निंग झाले आणि गाडी चालली 92 किलोमीटर आणि टाइम झालाय 8:45. तर आता येताना पिंपरी सौदागरला रॅपिडोच्या 2-3 राईड पडल्या चांगल्या. तर म्हणजे रॅपिडोच्या राईड आहेत तिकडे जाताना. तर आपण आता इथनं राईट मारून तिकडे निघूया ब्रिजवरून हळूहळू. तोपर्यंत कुठं राईड पडते बघूया. रॅपिडोचाच प्रयत्न करू, रॅपिडो किंवा ओला. उबेरचं ठीक आहे, असं छोट्या राईड भेटल्या तर हरकत नाही. तर बघू आता कोण राईड देते आपल्याला. उबेर कडनंच राईड भेटली आपल्याला पुणे रेल्वे स्टेशनची. 222 का 21 रुपये काहीतरी फेअर दाखवलाय. ठीक आहे, 15-16 किलोमीटर आहे, 190 किंवा 200 रुपये आपल्याला भेटतील. तर ठीक आहे, रेल्वे स्टेशन पासून परतची आपल्याला राईड भेटेल म्हणून आपण ती एक्सेप्ट केली आहे. तर चालू आहे कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. 1.5 किलोमीटर कस्टमर लांब आहे, अर्धा-पाऊण तास लागेल माझ्या हिशोबाने. आलोय आपण स्टेशनला, कस्टमरला सोडले. कस्टमरचं बिल झालं तर 215. ऑनलाईन होतं, आपल्याला 215 आले. त्यांचं किती असेल माहित नाही. तर आता इथनं 11 ते 15 कॅब आहेत. आता जर पटकन राईड पडली तर ठीक, नाही तर आपल्याला बाहेर जाऊन उभं राहावं लागेल, कारण हे RTO वाले इथे येतील. तर 1263 रुपये आपला अर्निंग झाले. गाडी चालली 113 किलोमीटर, 9:34 झालेत. तर बघूया आपल्याला आता इथनं कुठं राईड पडते. रेल्वे स्टेशन पासून आपण ही राईड आणली बानेरची छोटीशी. 235 रुपये कस्टमरचं बिल झाले. 197 आपल्याला दिलेत 15 किलोमीटरचे. आणि ही जशी राईड आपण करत नाही तशी आणखीन एक 180 11 किलोमीटरची राईड आपल्याला दाखवली शॉपर स्टॉपच्या इथं वाकडेवाडीची. तर कस्टमर रोडलाच होतं बहुतेक, काही येतं ते काहीतरी राहिलं होतं. तर ठीक आहे, ही पण आता आपल्याला वाकडेवाडीला घेऊन जाईल म्हणून मी पटकन एक्सेप्ट केली. 11 किलोमीटरची, अर्धा तास दाखवते टाइम. ठीक आहे, 180 म्हणलं, 160 तरी मिनिमम भेटल. तर 1460 का असं काहीतरी अर्निंग झालेले, 1440 का 1460. आता बघूया या राईडच्या आपल्याला किती भेटतात आणि मग टोटल आपली किती होती. 1600च्या आसपास आपला अर्निंग जाईल. ठीक आहे, बघूया किती वेळा. आलोय आपण इथं शॉपर स्टॉपच्या इथं जो ब्रिज आहे जिथनं आपण संचेतीला आणि स्टेशनला जातो त्याच्या अलीकडेच कस्टमरला सोडले. 173 आपल्याला दिलेत आणि कस्टमरचं बिल झालं तर 252. आता 252 यामध्ये कस्टमर म्हणते एवढं नव्हतं, तर ते माग जे मी राईड कॅन्सल झाली होती त्याचे पैसे ऍड झाले असतील, ते कस्टमरने पे नसतील केलं तर उबरचं असंच आहे का तुम्ही जर राईड कॅन्सल करताय आणि जर पे नाही करत आहे तर नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही ऍप जेव्हा वापराल तेव्हा त्यामध्ये ते बिलामध्ये ऍड होऊन येतं. मला दाखवत होतं आउटस्टँडिंग बॅलन्स असं दाखवलंय त्यामध्ये, पण ते आपल्याला भेटताना 173 दिलेत. तर आता मी टोटल काय पाहिली नाही आपली किती झाली आहे, तर 1350 वगैरे काहीतरी होतं. 1450, 1600, 1600 असं काहीतरी आपलं अर्निंग झालेलं आहे. तर आता इथनं आपण परत स्टेशनच्या साईडला चाललोय. आता इथनं टाइम झालाय 11 आणि आज उपासच आहे आपला, म्हणजे ऍक्च्युअल उपास आहे, पण आपण 2 केळी खाल्लेत आणि एक पेर आहे आपल्यासोबत. तर आता ते खाऊन घेऊ, कारण सकाळपासून काहीच खाल्लं नाही आणि मगाशी येताना असं पोट ओढत होतं. तर ठीक आहे, थोडंसं गाडी साईडला घेऊन आपलं खाऊन घेऊ आणि टोटल पण बघू आणि इथनं कुठं जायचंय. आणि आता येताना बानेरची एक राईड आली तर फेर दाखवला 172, म्हणजे 173 मला आत्ता दिली 175 काहीतरी, आणि आता दाखवताना जाताना 1.5 किलोमीटर जास्त असून फेर त्याच्यापेक्षा कमी नाही एक्सेप्ट केली. स्टेशनला बघू म्हटलं आणि किती कॅब आहेत कसं आहे काय अंदाज येईल आपल्याला. तर आज आपण आहे ना कालच्या व्हिडिओला का परवाच्या व्हिडिओला आपले सबस्क्रायबर आहे वाटतं, त्यांनी मेसेज केला होता की लोकल राईड केली तरी परवडतं छोट्या छोट्या. तर आज आपण तेच करतोय. आज आपण सगळ्या 200, 250, 180, 170, 190 अशाच राईड केलेल्या आहेत. तर 11 वाजलेत आणि 1600, 1650 आपलं अर्निंग झालेलं आहे. गाडी चालली 139.9,
140 किलोमीटर गाडी चालली. 20 किलोमीटर तर बफर घेऊन चाललोय आपण. तर ठीक आहे, बघूया हे किती पुढे कंटिन्यू करता येते. तर आता आपल्याला आणि गॅस पण भरला होता, त्यामुळे गॅसचा पण काही विषय नाही. अर्धा टाकी आणि 2 गाड्या CNG आहे आपल्याकडे. तर बघूया आता नेक्स्ट साईड आपल्याला कोण देते. आज ओलाकडनं राईड नाही भेटली आपल्याला, भेटली होती पण ती ऑलरेडी दुसऱ्या राईड एक्सेप्ट होते आपल्या. तर तेच आहे, ओलाची एकदा सुरुवात झाली की मग ओला ऐकत नाही, पण जर सुरुवात नाही झाली तर मग लवकर राईड नाही पडत. रेल्वे स्टेशन पासून आपल्याला उबेरकडनं राईड भेटली होती भोसरी लहांडेवाडी, एकदम घराच्या इथलीच भेटली. आणि कस्टमरचं बिल झालं तर 266 रुपये, आपल्याला दिलेत 189. तर आता टोटल जर केली तर 1545 रुपये उबेर आणि 280 रुपये 79 रुपये रॅपिडो. टोटल जर केली तर ती 1824 रुपये भरतीये. टाइम झाला 11:54. गाडी चालली 159. माझी इच्छा आहे आणखी काम करायची, पण बघूया आता इथनं जर राईट पडली व्यवस्थित तर ठीक, नाही तर मग आपण बघूया कुठं जातोय ते. बहुतेक घरी तर नाही जायची एवढ्या लवकर, माझे 12च वाजले जात तशी, कारण लवकर काम झालं आज. आपण कुठं जास्त लांब पण नाही फिरलो, पण आपण छोट्या छोट्या राईडच कंटिन्यू केल्यात. 200 220 असंच सगळ्या राईड. उबेरच्या 8 राईड झाल्यात आणि रॅपिडोची 9 राईड झालेल्या आहेत आपल्या आज. टाइम झाले 12 वाजता टार्गेट पूर्ण झालेले आहे आपल्याकडे. तसं 1-1.5 तास आहे आणखी. तर बघूया जर राईड कुठं पडली व्यवस्थित तर ठीक, नाही तर आपण इथं स्टॉप करूया.